उडालाच. असे 5-50 दगडी टाकले पण एकही तरंगला नाही. तेवढ्यात मागवून टाळी वाजली म्हणून प्रभू रामचंद्रांनी मागे वळून बघितलं तर मारुतीराय उभेच होते. अचंबित होऊन त्याने विचारलं, अरे मारुती तू केव्हा आलास? तो म्हणलं पहिल्याच दगडाला आलो. सारं बघितलंय तुमचं जे काय झालंय ते सारं. प्रभू रामचंद्रांचं तोंड निवडणुकीत पडलेल्या उमेदवारासारखं झालं. मारुती तुझा भक्त आहे ना माझा? हो म्हणले भक्त आहे. माझा मित्र आहेस ना, सखा आहेस ना, जीवलग आहेस ना, हे का विचारताय म्हणले प्रभू. हे जे पाहिलंच ना आता हे गावात नाही सांगायचं. मारुती म्हणलं तुम्हाला काय देवा सांगायचं, असं कुणी आपल्या पॅनलची बदनामी करतं? सुतराम सांगणार. पण तरी देवाने विचारलं, का रे मारुती, आम्ही दगडी तुम्ही टाकता ते तरतात आणि मी टाकलेला का बुडाला? तुम्ही टाकलेले तरंगले, मी टाकलेला का बुडाला? तेव्हा मारुतीराने जे उत्तर दिलंय ते बुद्धिमत्ताम वरिष्ठम या नात्याने बरोबर आहे. त्यामुळे देवा तुला कळत नाही. या विधानाभोवतीच कीर्तन फिरतंय आता. तेव्हा तुला कळत नाही. म्हणजे काय? अरे सामान्य न्याय म्हणले देवा. तू ज्याला उचलून घेतो तोच तरतो, तू ज्याला टाकून दिला तो बुडणारच आहे. हे सामान्य तुला कळावं असं त्यांनी सांगितलं. टाकून दिला तो बुडणारच आहे. तुझ्या नामाचं श्रेष्ठत्व तुला कळत नाही, ते महत्तम आहे. हा सिद्धांत तुकाराम महाराज सांगितलं, देवा तुला माहिती नाही तुझं नाम किती श्रेष्ठ आहे. आणि ते सांगण्यासाठी तुकाराम महाराजांनी अभंगात 3 दृष्टांतांची रचना केली. त्यातला पहिला दृष्टांत अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, कुमुदिनी काय जाणे परिमळ, कुमुदिनी काय जाणे परिमळ, कुमुदिनी काय जाणे तो 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 परिमळ, सकळ भ्रमर सकळ भोगीत से, भ्रमर सकळ भोगीत से, भोगीत भ्रमर सकळ भोगीत से, भोगीत से, भोगीत से, भोगीत भ्रमर सकळ भोगीत से, भोगीत से, ऐसे ठावे नाही तुझे नाम, ऐसे तुझ ठावे नाही तुझे नाम, ऐसे ठावे नाही तुझे नाम, ऐसे तुझ ठावे नाही तुझे नाम. हे पहिलं चरण आहे. आता संक्षेपानं सांगतो. सिद्धांत सांगून झालाय माझा. 3 दृष्टांत आहे तेवढे सांगतो. इकडे लक्ष द्या. हे आताशी कुठे चांगले बसलाय तुम्ही, ते माझ्या मनासारखे. आता वेळ संपत चाललाय. कुमुदिनी या शब्दाचा अर्थ फुल असा आहे आणि विशेषतः कमळ. फक्त आता सांगून जातो धावतं. त्या कमळामध्ये मकरंद आहे, परिमळ आहे, सुगंध आहे. त्याची किंमत काय कमळाला माहित नाही, ती भुंग्याला कळते. शेकडो किलोमीटरनं भुंगा येतो आणि त्याचा आस्वाद घेतो. ऐकताय ना? एका वाक्यात सांगतो, फुलाला परिमळाचा संयोग आहे पण भोग नाही. त्याला भोग नाही स्वतःला. तसं तुकाराम महाराज देवाला सांगतात, देवा ऐक, सुगंध त्या फुलाचा पण फुलाला कळत नाही, तो भुंग्याला कळतो.
तसं नाम तुझंच आहे, तुला कळत नाही ते आम्ही जाणतो, असा त्याचा अर्थ आहे. नसेल कळत, तुकाराम महाराजांनी उत्तर देताना सांगितलं, माते तृण बाळा दुधाची ते गोडी, ज्याची नये जोडी त्यासी कामा, ज्याची नये जोडी त्यासी कामा, ज्याची नये जोडी त्यासी कामा. ज्याची नये त्याची कामा, ज्याची नये जोडी त्याची कामा, ज्याची नये जोडी त्याची कामा. माता भगिनींना कळेल मी काय म्हणतोय. तुकाराम महाराज देवाशी संवाद साधताना म्हणले, देवा बघ त्या फुलामध्ये परिमळ आहे, फुलाला माहित नाही, भुंग्याला कळतं. तसं आईच्या स्तनामध्ये दूध आहे, पण त्याची किंमत काय हे आईला कळत नाही, ती बाळाला कळते. माते तृण, गाथा खूप बारकाईने अभ्यासला पाहिजे. माते तृण, आईला गवताच्या काडी एवढी किंमत नाही, तर तृण या शब्दाचा अर्थ गवत आहे, गवताच्या काडी एवढी किंमत नाही. पण बाळा दुधाची गोडी, बाळाला कळतं त्याची किंमत काय. तसं देवा नाम तुझंच आहे, तुला कळत नाही हे किती श्रेष्ठ आहे. तुका म्हणे मुक्ता फळ, तुका म्हणे मुक्ता फळ, शिंपी पोटी, तुका म्हणे मुक्ता फळ, तुका म्हणे मुक्ता फळ, तुका म्हणे मुक्ता फळ, शिंपी पोटी, तुका म्हणे मुक्ता फळ. नाही त्याची भेटी भोगती, नाही त्याची भेटी भोगती, तैसे तुझं ठावे, तैसे तुझं ठावे, नाही तुझा तैसे तुझं ठावे, तैसे तुझं ठावे, तैसे तुझं ठावे, नाही तुझे नाव, तैसे तुझं ठावे. त्यासाठी आता तुम्ही समुद्र किनारीच आहे, हा दृष्टांत तुम्हाला कळण्याजोगा आहे. समुद्र किनारी असे शिंपले सापडतात आणि शिंपल्यामध्ये मोती सापडतात. शुक्ती म्हणजे शिंपला, मोती सापडतात. ते तर सांगत बसत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं अपूर्व ज्ञान किती मोठं असेल. तो मोती कसा होतो त्याची प्रक्रिया ज्ञानेश्वरीत आहे. स्वातीचे जे उदक, शुक्ती मोती व्याळी भीक. स्वाती नक्षत्राचा पाऊस पडला, त्याचा थेंब जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो, आणि तोच थेंब सापाच्या तोंडात पडला त्याचं विष होतं. आणि एकच आहे, स्वाती नक्षत्राचा पाऊस हा समुद्रात पडला पाहिजे, लक्षात ठेवा. यावर्षी मोती फार होतात. काही नैसर्गिक किमया असेल, त्याहीपेक्षा मौज आहे का खूप अभ्यासलं तर. म्हणजे स्वाती नक्षत्र 14 दिवस असतं, त्या 14 दिवसामध्ये शिंपल्यांची तोंड अशी उघडी असतात, थेंब पडावा यापेक्षा. आपली तोंड कुठं वाचलेली असतात हे न सांगितलेलं बरं. कीर्तन नाही तर तेही सांगितलं असतं. ज्ञानेश्वर तसे एक उतारे आहेत, मी तुम्हाला सांगेल कधीतरी. आता शिंपल्यामध्ये मोती जन्माला आला, पण तुकाराम महांत्याचा दृष्टांत देताना सांगितलं, मौलिक रत्न जन्माला आलं. नवरत्नांपैकी एक मोती हे रत्न आहे, आणि हे चंद्राचं रत्न आहे. इथं ज्योतिष कोविद बसले शेजारी, ज्यांचा चंद्र कमकुवत आहे त्याला मोती धारण करायला सांगतात. चंद्र हा मनाचा कारक आहे. हे सगळे बारकावे जर सांगायचे झाले तर हा 7 दिवस असा अभंग सांगावा.
तो मोती जो तयार होतो ना, त्या मोती शिंपल्यात तयार होतो, पण त्या मोत्याची किंमत काय ही शिंपल्याला कुठं कळते? ती रसिकाला कळते आणि ती जवाहिऱ्याला कळते. तुकाराम महाराज म्हणले की मोती शिंपल्याचा आहे, पण त्याला त्याची किंमत कळत नाही, ती रसिकाला कळते. तसं देवा नाम तुझंच आहे, पण ते तुला कळत नाही, ते आम्ही जाणतो. तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणू. हा संपूर्ण अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवलाय. हे मंथन झालंय. आता मंथनाच्या अंती लोणी निघतं. तो लोण्याचा गोळा देणार आहे आणि मग कीर्तन संपवणार आहे. एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि मुखानाम असं भजन करा. उत्तराला सांगतो. विठोबार कुमारी टाळी वाजवा. विठोबार कुमारी 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 बोला पुंडलिक वरदा हरिथ ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. विठोबार कुमारी 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 कुमुदी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगी तसे. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणू. समापनाच्या दृष्टीने बोलतो, इकडे लक्ष द्या. देवाशी संवाद साधताना तुकाराम महाराज म्हणले, देवा तुझं नाम किती श्रेष्ठ आहे तुला माहिती नाही, आम्ही जाणतो. जसं परिमळ फुलामध्ये, पण फुलाला त्याची किंमत कळत नाही, ती भोंग्याला कळते. दूध आईच्या स्तनात आहे, पण आईला कळत नाही, त्याची किंमत बाळाला कळते. मोती शिंपल्याचाच आहे, पण शिंपल्याला किंमत कळत नाही, ती रसिकाला कळते. तसं नाम तुझंच आहे.